तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील पेड व डोंगर परिसरात रात्री 7च्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। यात मोठ्या प्रमाणात घरे, जनावरांचा गोठा, दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले तर 5 जनावरे दगावली आहेत, तर अनेक शेतातील माती वाहून गेली आहे। स्मशानभूमीमध्येही 5 ते 6 फूट पाणी होतं। पेडच्या बाजारात पाणी शिरलं होतं। रात्री डोंगर परिसरात मोठी ढगफुटी झाली, त्यामुळे काही काळाच्या आतच पाण्याने गावाला वेढा दिला। गावातील सर्व मार्गावर पाणी साचलं। गावात पाणी शिरलं। 4 म्हशी व 3 गायी वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। गावातील दुकानात पाणी शिरल्याने माल खराब झाला। इलेक्ट्रिकल साहित्य पाणी गेल्याने बंद पडलं, तर काही घरात पाणी शिरले। सिमेंटच्या दुकानात पाणी शिरल्याने भोवती भिजून सिमेंट खराब झाले। गावातील सर्व पूल पाण्याखाली गेलेत, तर काही ठिकाणी ऊसाच्या कोंबात पाणी आणि गाळ गेल्याने ऊसही खराब होणार आहे, तर ओढ्यावरील मोटरीही पाण्यात गेल्याने मोटर खराब झाल्यात। तर मांजर्ड येथेही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पाणी मार्केटमध्ये शिरले। मोठ्या प्रमाणात येथून हातनूर विटा शेरी वस्तीकडे जाण्याचा मार्ग बंद झालाय। गावात पाणी शिरल्याने दुकानात पाणी शिरून मांजर्डे येथेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। विशेष म्हणजे नवीन उभारलेला आरोडे मांजर्डे रोडवरील पुलाला पाणी येऊन टेकलं होतं, तर कौलगे डोरली रस्ता पाण्याखाली आहे। नरसिंगपूर रोडवर असणाऱ्या वाणीमेळ्यात रहिवासी असणारे तानाजी तुकाराम खाडे यांच्या गोठ्यात अचानक पाणी शिरलं आणि काही मिनिटात गोठा पूर्ण पाण्यात बुडाला। यामध्ये 1 म्हैस, 4 गायी दगावल्या। ही माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले। यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे, सर्कल उमेश अवताडे आदी जण उपस्थित होते। रात्रभर लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं। गाव रात्रभर पाण्याच्या वेढ्यात होतं, तर गावातील काही भागात पाणी शिरलं होतं। रात्रभर लोक आपलं साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करत होते। शुक्रवारी सकाळी याची दाहकता लक्षात येताच आमदार सुहास बाबर यांनी पेड येथे सकाळी भेट दिली। सर्व गावात, वस्ती भागात सर्व नुकसानीची पाहणी केली। लोकांना धीर देत प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिलेत।